तर आता खूप जणांची डिग्री होणार आहे आणि डिग्री झाल्यानंतर त्यांना आता प्लेसमेंट जर झाली नाही तर कुठेतरी कोर्स करावा लागतो. तर कुठं कोर्स करावा? पुण्यासारख्या ठिकाणी बघायला गेलं, बँगलोरसारख्या ठिकाणी बघायला गेलं, त्यानंतर नरेश IIT सारख्या ठिकाणी बघायला गेलं हैदराबादला, तर कुठं कोर्स करावा? पूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे दादा, पूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघ आणि हा व्हिडिओ जर आवडला तर शेअर कर, कारण ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती आहे ना ती बाबा कोणीच देणार नाही. यूट्यूबवरती सर्च कर तू, कोणीच तुला सांगणार नाही की कोर्स कुठं करू, कोणता कोर्स करू. सध्या इतक्या फील्ड झाल्या आणि इतक्या म्हणजे IT कॉम्प्युटर फक्त हे नाव आहे, त्यामध्ये जर बघितलं तर खूप साऱ्या गोष्टी आहे. डोमेन इतके झालेले, डोमेन जर बघायला गेलं, फुल स्टॅक डेव्हलपमेंट झालं, पायथॉन डेव्हलपर झालं, त्यानंतर तुमचं AI ML झालं, तर खूप साऱ्या गोष्टी आहे रे. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इनबिल्ड करायच्या आहे, खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहे. SQL डेव्हलपर झालं तर बॅकएंडला काम करायचं की फ्रंटएंडला काम करायचं की टेस्टर म्हणून जॉईन करायचं की नेटवर्किंग साईडला जाऊ, अशा खूप सारं कन्फ्युजन तुमच्यामध्ये असतं. तुम्ही कोणता डोमेन चूज केला पाहिजे, कुठं तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटला विश्वास ठेवला पाहिजे. कारण मी भरपूर सारे इन्स्टिट्यूट फिरलेलो आहे. पुण्याचे तुम्हाला जवळपास सांगू शकतो की 90% इन्स्टिट्यूट मी फिरलेलो आहे आणि मला माहिती आहे. तर हीच माहिती मला माहिती आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळे व्हिडिओ ॲट द एंडपर्यंत बघा आणि नवीन आले असेल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला कुठलाही टाईमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर दादांनो, आता ही माहिती तुम्हाला कोणीच देणार नाही की कोणत्या इन्स्टिट्यूटला आपण कोर्स केला पाहिजे. कारण कोर्स तर भरपूर झालेले, C झाला, C++ झाला किंवा नेटवर्किंगचं बघायला गेलं तर CCNA झाला, CCNA नंतर MCSA झाला, तर खूप सारे कोर्स आहे. RSCSA झाला. त्यानंतर जर बघितलं तर त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहे. आपल्याला ॲझ्युअर केलं, त्यानंतर क्लाउड कॉम्प्युटिंग केलं, जे आपल्याला आवड ना त्यामध्ये. एकदा तुम्ही काय करा माहिती का, तुम्हाला सरळ सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करा, तुम्ही भरपूर सारे कोर्स शोधा. एक दिवस जाऊ द्या ना, कोर्स शोधा, पूर्ण दिवस जाऊ द्या तुमचा. कारण तुम्हाला आता तुमची पासआउट झाली, असं 2026 बॅचसाठी बोलत आहे मी. आता तुम्ही पासआउट झालेले, तुम्हाला अजून टाईम आहे, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला अजून टाईम आहे. 2025 बॅच जी आहे ना त्यांना सुद्धा टाईम आहे. असं नाही की ज्यांचं गॅप झालेलं आहे. गॅप काही नसतो भाऊ, एक्सपिरियन्स मॅटर करतो. तुझ्याकडे जर नॉलेज असेल ना, तुला कोणची पण कंपनी आज हायर करेल. 2022चा पोरगा त्या दिवशी इंटरव्ह्यू देऊन गेला आणि आत्ताचा लेटेस्ट 2025चा मुलगा होता, त्याला काही जमलं नाही. पण 2022चा जो मुलगा होता ना त्याच्यामध्ये स्किल्स होते आणि त्या स्किलच्या बेसवरती त्याने 5 लाखाचं पॅकेज मिळवलेलं आहे. ते पण खूप चांगल्या कंपनीमध्ये मिळवलेलं आहे, विनझिट टेक्नॉलॉजी. तर असेच भरपूर सारे अनुभव मी घेत असतो. खूप मुलांना भेटतो मी. आज खूप मुलं मला विचारत असतात, दादा काय करू. कारण आपल्याला जी माहिती ना ती समोरच्याला जर दिली ना तर जेवढं आपलं नॉलेज आहे ना अजून इन्क्रीज होतं. देत चालायचं, जेवढं येतं ना तेवढं देत चालायचं, घाबरायचं नाही. कारण दुसऱ्यांना पुढं नेण्यामध्ये जी मजा आहे दादा ती कशातच नाही. त्यानंतरच तू पुढे जाणार आहे आयुष्यामध्ये. तर हे साईडला राहू द्या. तर सध्या बघूया इन्स्टिट्यूटचं. तर पहिल्या दिवशी काय करायचं, इन्स्टिट्यूट सर्च करायचे, पूर्ण इन्स्टिट्यूट तुम्हाला जे वाटेल. डोमेन एकदा सिलेक्ट करून घ्या, कारण डोमेनमध्ये खूप सारे मुलं म्हणजे एकदम कन्फ्यूज राहता की C++ घेऊ की जावा घेऊ. कारण खूप साऱ्या इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर ते सांगता की फुल स्टॅक डेव्हलपमेंट तुम्ही करा, तुम्हाला असं पॅकेज देऊ, तसं पॅकेज देऊ, तुमची प्लेसमेंट इथून करून देऊ, तिथून करून देऊ, पण कुठूनच प्लेसमेंट होत नाही. ॲट द एंड घरी जावं लागतं. तर या गोष्टी मुलांना माहिती नाही. मुलांना असं वाटतं की खरंच पुण्याला गेल्यानंतर सेटल झालो आपण. भ्रमात राहू नका, ह्या भ्रमात राहू नका. पुण्याला गेल्यानंतर सेटल होऊन जाऊ. कारण आत्ताची स्थिती तशी नाही राहिलेली भावा. आत्ताची स्थिती जी आहे ना ती काळ बदलला आहे, वेळ बदललेली दादा. कारण CNGचे प्रॉब्लेम झालेले, सध्या पेट्रोल नाही भेटत आहे, डिझेल नाही भेटत आहे. विचार कर, मेसवाल्यांनी मेसचं लिमिटेशन ठेवलेलं आहे. पहिले मेस अनलिमिटेड राहायची, आता लिमिट ठेवलेलं आहे की जेवढंच खा नाही तर मेस बंद करून टाका. तर ह्या गोष्टीवरून साधा विचार कर की IT कॉम्प्युटरची स्थिती काय आहे सध्या. तर इन्स्टिट्यूट तुला घ्यायचं असेल तर तुला एक मी सांगू शकतो, तू सगळ्यात पहिले सगळे इन्स्टिट्यूट सर्च कर आणि एकदा गुगलला जाऊन त्याचे रिव्ह्यू बघ. रिव्ह्यू भरपूर जणांना माहिती नसतात, तर साईडला इथं स्क्रीनवर दिसत असेल, गुगलला रिव्ह्यू चेक करा. खूप सारे इन्स्टिट्यूट आहे, गुगलला रिव्ह्यू चेक करायचे. रिव्ह्यू चेक केल्यानंतर काय करायचं, कम्पेअर करायची. समजा आता खूप सारे इन्स्टिट्यूट आहे. जर पुण्याला जर बघितलं तर खूप सारे इन्स्टिट्यूट आहे. नीड्स ग्लोबल जर आलं, त्यानंतर क्यू स्पायडर आलं, त्यानंतर किरण अकॅडमी आलं, त्यानंतर खूप सारे असे भरपूर सारे इन्स्टिट्यूट आहे. आता एवढे इन्स्टिट्यूट तुम्हाला सांगू नाही शकत मी. तर फॉर्च्यून क्लाउडसुद्धा एक आलं. तर कोणचे इन्स्टिट्यूट बेस्ट आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे स्वतःला. कारण मी डिसाईड नाही करू शकत त्या गोष्टी तुम्हीच डिसाईड करू शकता. मी जस्ट तुम्हाला आयडिया दिली की कशा प्रकारे तुम्ही सॉर्ट आऊट करा तुमचा हा प्रॉब्लेम. कारण हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करणं म्हणजे इझी नाही आहे. कारण कोणत्या पण एका रॉंग इन्स्टिट्यूटला तू जर व्हिजिट केलं आणि तू जर पैसे वगैरे भरले तर हा प्रॉब्लेम तुलाच क्रिएट करणार. कारण कॉलेजला ऑलरेडी मुलांनी 4-5 लाख रुपये इथं खर्च केले असतात. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पण मुलांचा खर्च वाढतो.
1-2 लाख रुपये फी घेता रे कोर्सवाले. त्यामुळे सांगतो तुम्हाला, तुम्ही यूट्यूबवरून सुद्धा शिकू शकता दादा. जर मनापासून इच्छा असेल ना, श्रद्धा दिदीचे व्हिडिओ बघून सुद्धा दादा डेव्हलपर झालेली. बघत चला आणि ह्या गोष्टी जे आहे ना शेअर करत चला. आणि जर अडचण आली तर इन्स्टिट्यूटची कमेंट करा, नक्की मदत करेल दादा. आणि जे इन्स्टिट्यूट तुम्ही बघशाल ना, एकदा कम्पेअर करा आणि ज्या इन्स्टिट्यूटला तुम्हाला वाटेल ना, आता एवढे इन्स्टिट्यूट काढले मी, 10 इन्स्टिट्यूट बघितले, त्यामधून 5 मला ठीक वाटत आहे, तर त्या 5 इन्स्टिट्यूटला तुम्ही भेट द्या. त्या 5 इन्स्टिट्यूटला तुम्ही भेट द्या आणि भेट दिल्यानंतर मग तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता की कोणत्या इन्स्टिट्यूटला जॉईन करायचं. तुम्हाला जो इन्स्टिट्यूट चांगला वाटेल ना, त्या इन्स्टिट्यूटला नक्की क्लास लावा आणि नक्कीच तुमचा आयुष्यामधला ग्रोअप होईल आणि तिथून तुमची जी इन्क्रीज होईल ना, तुमचं डेव्हलपमेंट तिथूनच होईल. तर तुमचीसुद्धा प्लेसमेंट नक्की होईल आणि टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासोबत आहे. फक्त ओम जगताप टेक चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल ना तेवढा शेअर करा. जय श्रीराम, कायम असत राहा.